आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार डॉ. उमेश पाटील, गणेश कांबळे यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहता जनादेश. आपण आता ठाण्यामध्ये खारेगाव या ठिकाणी क्रमांक 9 मधील उमेदवार आणि उमेदवार त्यांच्याशी आपण त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलो. नमस्कार, जनादेश टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपला परिचय करून घ्या. काशीनाथ पाटील, राज्याचे या भागात संपूर्ण पॅनल संपूर्ण दिवसात आमच्या टाकलेला आहे. आम्ही उपाशी कामं सगळ्या गोष्टी होत असतात. सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकामध्ये वृत्ती होती तुझे काम काय करणार, पण आम्हाला लक्ष जे होतं राज्याचे मान्य खासदार यांच्या विशेष निधीमधून या भागाचं काम झालेलं आहे. आणि शिवसेना 4 अक्ष आहे. शिवसेना आम्ही 365 दिवस काम करतो. आणि आम्हाला गोष्टी आम्ही निवडून कधी सामावतो शिवसेना आणि आमचे निधी एकच आहे. आम्ही निवडूनंतर काय करणार असं मला वाटतं. जसं या भागात एकही मैदान नव्हतं, आज जे खाण्यावर आजचं जो मैदान आहे या मैदानाला बाळासाहेब खाडेचं नाव दिलेलं आहे. माझ्या जीवनातला सगळं एक गायकाचं पाठक 2002 आल्यानंतर मनात विचार दादांच्या इथे संघटनेची स्थापन केली. तिला बोललेलं आहे, पण आधी सांगतो संपूर्ण जागा मला तिथं बंद पडली. 74 भरणं होतं. माझ्या आयुष्याच्या दादा संघटने बड्डे बोलली. कारण पश्चिमकडे कोरपट्टीत 2 लाखाची वस्ती आहे. जाणं आहे. 74 कोटी रुपये भरले आणि तो आरोग्य झालेला आहे. त्या आरोग्य गुजरातीला सुद्धा धर्मवीर अंधे साहेबांचं नाव दिलेलं आहे. विषय असा आहे की विजयमध्ये 500 आपले मतदारसंघ आपल्याकडे आहेत. आमचा विजय का आपल्या काही या भागामध्ये लग्नासाठी एक जो पोस्ट ऑफिस होता साहेबांच्या विशेष 5 कोटी निधी दिला. निधी दिल्यानंतर सामान्य झालेला आहे. पाषाणनगरला शास्त्रीय 14 एकर जागा आहे. माझं म्हणणं आज ती जागा 2 एकर ते पुणे महानगरपालिका आहे. ती जर वर्ग झाली ते एक नाट्यगृह असू शकेल, विद्यार्थी लहान मुलाकरता असू शकेल, ज्येष्ठ अनेक योजना आम्ही तो करू शकतो. जनतेसमोर जात असताना आम्ही जे विजन दिले ते पूर्ण करणार दिलेले आहे. कसं काय होणार, पण आमच्या मत राज्याचे नगरविकास मंत्री आहेत त्याच कामं सुद्धा आमचा विश्वास आहे. आढावा घेतलेला आहे. त्याच्यात विजन काय आहे काढून मतदारांसाठी निवडून येण्याकरता आपण मतदारांचे आवाहन करेल की आपण 2008ला 2012 विरोधामध्ये विश्वास टाकायला आहे. जनतेने सांगितलं की उमेश पाटलाच कामं दिली पाहिजे. जनतेची निवडणूक कशी असते, ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांच्याशी प्राधान्यपणे काम हे कामं करू शकत असते. पण जनतेकरता जे काय आहे माझ्या मनात दृष्टी दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मला निवडणूक उभं केलं आहे. त्यांच्या अशी उभं आहे. पक्षाचा विश्वास टाकला हीच पाहिजे. धन्यवाद. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं हेतुही प्रामाणिकपेक्षा काम करणारे काम करणारे माझी कर्मचारी हीच आहे. जो काम करतो पुढे राहणार काम केलंच पाहिजे. पक्ष मदत दिली आहे ना. 2017 काय ठेवलेलं आहे तुमच्या मुलांना विश्वास आहे. आमचे 4ही गणेश कांबळे आहे, मध्ये उमेश पाटील आहे, मधून विश्वास आहे जनता आमच्या बरोबर आहे. आम्ही डोर टू डोर फिरतो. आज रॅली काढली. आम्ही तुम्हाला फाट्या दुखं आणले नाही. ब्राह्मण आलेले आहेत, आलेले आहेत. आनंद मिळाला आम्हाला. नमस्कार.
आपण आपलं जनादेश मध्ये आपलं स्वागत आहे. प्रथम आपला प्रभाग क्रमांक आणि नाव परिचय. गणेश मल्लिकार्जुन कांबळे, प्रभाग क्रमांक 9 या जागेवरती शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. शिवसेना, भाजप, महायुतीचा उमेदवार आहे. आपली पहिली टर्म आहे, माझ्या काही नाव दुसरी टर्म आहे. आपण आपल्या प्रभागामध्ये केलेल्या कामांची जे सांगायचं की 2017 साली मी जेव्हा निवडून आलो, आपले माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे आणि साहेब नेहमी काम करणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवतात आणि त्यांना प्राधान्य देतात, म्हणून 2026 साली या ठिकाणी मला परत उमेदवारी मिळण्यात आलेली आहे अलिबागमध्ये. आणि 2017ला जेव्हा मी निवडून आलो तेव्हा आमच्या प्रभागामध्ये पहिले 20 वर्ष ज्यांनी राज्य केलं, ज्यांनी सत्ता भोगली, तिथे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्याकडे कानाडोळा केला होता. प्रभागाचा विकास हा खूप रखडला गेलेला होता. 2017ला जेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून मी निवडून आलो तेव्हा आपण बघाल की तेव्हाचं माझा प्रभाग आणि आताचा माझा प्रभाग जमीन आसमानचा फरक आहे. सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण केले, त्या ठिकाणी आम्ही 10 शौचालय नवीन बांधले, हर चाळ आम्ही सिमेंट कॉन्क्रिटीकरण केली, चाळीला पाणी दिले, रस्त्यावरती विद्युत पोल लावले, 4-4 समाज मंदिरं आम्ही त्या ठिकाणी दिली. आता व्यायामशाळेचं काम केलेलं आहे. महानगरपालिकेच्या शाळांना आम्ही 4 खोल्या एक्स्ट्रा वाढवून देण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी व्यासपीठ असो, 10वी 12वी 15वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका असो, अशा अनेक प्रकारची कामं जी नगरसेवकांनी करायला पाहिजे ती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि नुसतं वॉटर मीटर इथपर्यंतच न थांबता दत्तवाडी असेल, सह्याद्री असेल, कारेगाव असेल, फारसनगर असेल, संपूर्ण प्रभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं जी लोकांनी आमच्याकडे मागणी केली होती ती आम्ही केली, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. मला एक सांगा की निवडून आल्यानंतर तुमच्या काय संकल्पना आहेत, काय योजना आहेत प्रभागासाठी? निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आता मगाशी आमचं सहकारी नगरसेवकांनी सांगितलं की आमचं प्रायोरिटीला आम्ही प्राधान्य देणार आहोत ते म्हणजे नाट्यगृह फारसनगरमध्ये आणि उद्यान, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आता आपल्याला माहितीच असेल की भूमिपुत्र जे मैदान आहे कारेगावमध्ये, दत्तवाडीमध्ये, तिथे 7 एकरमध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्पिटिशन करतो, जेणेकरून कळव्याच्या कुठल्याही खेळाडूला कळवा सोडून इतर ठिकाणी बाहेर जाता कामा नये याची दक्षता आम्ही घेणार आहोत. खासदार साहेब आमचे त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला एक मल्टी स्पेशालिस्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मला एक सांगा, निवडून आल्यानंतर योजना मतदारांसाठी मतदारांसाठी एवढंच आवाहन करेन की छोट्या भूलथापांना बळी पडू नका. इथे अनेक लोक फसवेगिरी धंदे चालू केलेले आहेत. लोकांना बुद्धू बनवायचं काम त्या ठिकाणी लोकांचं चालू आहे त्यांच्याकडनं. पण ही आमची प्रभागातली जनता, ही शुद्ध मतदार आहे, त्यांचं शिवसेनेवरती प्रेम आहे. आम्ही असं मानतो की जनता त्याच लोकांच्या पाठीशी उभी राहते जे लोकांनी काम करतात, ही जनतेची सेवा करतात आणि आम्ही सेवा करणारी लोक. त्यामुळे जसं गेल्या वेळेस 2017ला आपण आशीर्वाद रूपी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलं होतं, तसंच याही वेळेला 15 तारखेला 4ही उमेदवार शिवसेनेचे आपण मोठ्या फरकाने आम्हाला निवडून द्या अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जनतेश TV न्यूज तर्फे आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.